नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। जा पटकन, ती बोलली। तसा तो नाराजगीनेच उठला आणि बाल्कनीमध्ये जाऊन लपला। तसा तिने मोकळा श्वास घेतला। ती आता दरवाजा उघडायला गेली, पण तिला मात्र आता भलतंच टेन्शन आलं होतं। बाहेर कोण आलं असेल आणि कोणी आम्हाला सोबत पाहिलं असेल का? तिच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं। आता पुढे युविकाने भीत भीतच दार उघडलं। हे युवी, किती ग वेळ दार उघडायला? कधीपासून नॉक करते मी, झोपली होतीस का? अक्षता बडबडतच सरळ आत शिरली, पण तिला पाहून इथे युविकाने मात्र मोकळा श्वास घेतला, कारण दुसरं कोणी असण्यापेक्षा ती आली होती हे कधीही चांगलं होतं तिच्यासाठी। काय ग, तू अशी का बघतेस? बोल ना काहीतरी, झोपली होतीस का? अक्षता बोलली। हां, ते मला थोडी झोप लागली होती म्हणून उशीर झाला दार उघडायला। पण तू इतक्या रात्री का आलीस? नाही म्हणजे झोपली नाहीस अजून? युविका गडबडत बोलली। नाही ना, झोप नाही येत मला। अनय पण आज बाहेर गेलाय कामासाठी, तर त्याचा पण फोन येणार नाहीये। मला खूप बोर होत आहे म्हणून तुझ्याकडे आलीये, अक्षता बोलली। माझ्याकडे? युविका बोलली। हो का, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तिने विचारलं। मला? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार, युविका कशीबशी बोलली, पण आतून मात्र पूर्ण हलली होती। चल मग आपण गप्पा मारूया, अक्षता बोलली, आणि ते युविकाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले। गप्पा? आत्ता? युविकाने विचारलं। हो, गप्पा। चल ना, ये ना, आपण बाल्कनीमध्ये बसूया, छान थंड थंड हवा येते, अक्षता म्हणाली आणि बाल्कनीकडे गेली। पण इथे बाल्कनीचं नाव ऐकून युविकाच्या पोटात मात्र खूप मोठा गोळा आला। नको नको नको, बाल्कनीमध्ये नको, युविका घाबरतच बोलली। पण ती बोलेपर्यंत अक्षता बाल्कनीमध्ये गेली सुद्धा। वाव, किती थंड थंड हवा सुटली यार। आता ह्या क्षणी अनय इथे हवा होता। अक्षता तिच्याच विचारात बोलत होती, पण इथे युविकाच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती, कारण तिला आदित्य कुठेच दिसत नव्हता तिथे। ती पुन्हा पुन्हा वेड्यासारखी चेक करत होती, पण तिला तो काही दिसत नव्हताच। तिचा तर जीव गळ्याशी आला होता आणि ती आता अस्वस्थ होत होती त्याच्यासाठी। युविका, काय झालं? भूत पाहिलंस का? इतकी का घाबरलीये? अक्षताने विचारलं। नाही, काही नाही, ते मला ना खूप झोप येते। तू प्लीज जातेस का तुझ्या रूममध्ये? आपण वाटल्यास उद्या खूप गप्पा मारू, प्लीज आत्ता जा ना, युविका खूपच अस्वस्थपणे बोलत होती। तिला आता कधी अक्षता बाहेर जाते आणि ती आधीला पाहते असं झालेलं। अगं, इट्स ओके, मी जाते, तू झोप, पण मला ते तुझ्याकडे बुक आहे ना लव्ह स्टोरीचं, ते दे ना, मी ते वाचते, अक्षता बोलली। हां, देते, असं म्हणून युविकाने तिला पटकन ते बुक काढून दिलं। तशी ती तिला गुड नाईट बोलून तिच्या रूममध्ये निघून गेली। ती जशी बाहेर गेली युविकाने पटकन दार लावून घेतलं आणि घाईघाईतच ती बाल्कनीमध्ये आली। आदी, आदी, वेअर आर यू? ती त्याला आवाज देत होती। तिचं एव्हाना त्याला सगळीकडे शोधून झालं होतं, पण तिला मात्र तो कुठेच दिसत नव्हता आणि म्हणून आत्ता मात्र तिचे डोळे भरून आले होते। ती धावतच बेडरूममध्ये आली। तिला त्याला फोन करायचा होता। तिला खूप भीती वाटू लागली होती, कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालेलं तिला। पण जशी ती रूममध्ये आली तिने पाहिलं की आधी रिलॅक्स होऊन बेडवर बसला होता आणि तिच्याकडे पाहून स्माईल करत होता, पण त्याला पाहून तिच्या आनंदाला मात्र पारावार नव्हता। तशीच 100च्या स्पीडने धावत जाऊन त्याच्या अंगावर उडीच मारली तिने आणि त्याला कच्च मिठी मारली। तिच्या डोळ्यातली आसवं आता त्याचा खांदा भिजवत होती। अगं ए वेडाबाई, इतकं काय झालं रडायला तुला? तो बोलला। त्याला काहीच कळत नव्हतं ती का रडत आहे, पण ती मात्र रडायचं थांबत नव्हती। युवी, काय झालं? त्याने पुन्हा विचारलं। तू बाल्कनीमध्ये होतास ना, मग इथे कसा आला? तिने विचारलं।
मी बाल्कनीमध्ये गेलो होतो खरं, पण मी लगेच तिथून निघून बाथरूममध्ये लपलो. कारण मला माहीत होतं अक्षू नक्कीच बाल्कनीमध्ये जाणार. ती इतक्या रात्री जर का तुझ्या रूममध्ये आली आहे म्हणजे ती बाल्कनीमध्येच तुला घेऊन येईल. माहीत होतं मला. अनुभव आहे मला तिचा. म्हणून जेव्हा तुम्ही बोलत होतात तेव्हा संधी साधून मी लगेच तिथून कल्टी मारली आणि वॉशरूममध्ये शिरलो. तो बोलला. थँक गॉड, ती बोलली आणि तिने आता एक सुस्कारा सोडला. मॅडम, थँक्स टू मी, ओके? तो एक भुवई उंच करून बोलला. तशी ती त्याच्याकडे नजर बारीक करून पाहू लागली. तू ना जा, बोलू नकोस माझ्याशी. किती घाबरले होते मी, ती गाल फुगवून बोलली. आय लव्ह इट, तो तिला मागून मिठीत घेत बोलला. त्याला आवडलं होतं तिचं असं त्याची काळजी करणं. आय हेट यू, ती बोलली, तरी तिचा फुगा फुगलेलाच होता. बट आय लव्ह यू स्वीटी. त्याने तिचं ते टी शर्ट खांद्यावरून खाली केलं आणि तिथे त्याचे ओठ टेकवून बोलला तो. तसा तिने श्वास आत ओढून घेतला. तिला कल्पना नव्हती तो असं काही करेल. से आय लव्ह यू टू आधी. ती काहीच बोलत नव्हती म्हणून तो पुन्हा तिथेच किस करत बोलला. तशी मात्र तिच्या शरीराची थरथर वाढली आणि ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि बेडवरून खाली उतरली. तिने तिचं ते खाली उतरवलेलं टी शर्ट वर केलं. व्हॉट हॅपन स्वीटी, तो त्याचे पाय सरळ करत खट्ट्यापणे तिच्याकडे पाहत बोलला. पण तिची नजर मात्र खालीच होती. कशी बघणार होती ती त्याच्याकडे? तिच्या तर चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरली होती. त्याला कळत होतं त्याची चष्मीस आता खूप लाजली आहे. म्हणून तोच बेडवरून खाली उतरला आणि तिच्याजवळ गेला. लुक ॲट मी युवी. त्याने तिची हनुवटी त्याच्या हाताने थोडी वर उचलली आणि बोलला तो. पण ती नाहीमध्ये मान हलवत होती. मी तुला काहीच करणार नाही आहे डिअर, डोंट स्केअर, तो हसून बोलला. कारण अजूनही ती तिचं ते टी शर्ट दोन्ही हाताने घट्ट पकडून उभी होती. त्याला तर खूपच हसायला येत होतं. आधी, तिने लाजून नाहीमध्ये मान हलवली. स्वीटी, त्याने पण तिला कॉपी केलं आणि गालातच हसला तो. एकदा माझ्याकडे बघ प्लीज, तो बोलला. तसे तिने तिचा चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं. मी जातो आता, तो तिच्या कपाळावर किस करून बोलला आणि बाहेर जायला वळला. पण तिने मात्र त्याचं टी शर्ट मागून खेचलं आणि पुढून जाऊन त्याला गच्च मिठी मारली. तसा तो मात्र गालातच हसला. म्हणजे आम्हाला त्याच्या जवळ पण जायचं नाही आहे आणि त्याला दूर पण जाऊ द्यायचं नाही आहे, तो मनातच बोलला आणि स्वतःशी हसला. काय झालं युवी, त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. तशी तिने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली. नको ना जाऊ प्लीज, ती चेहरा बारीक करत म्हणाली. अगं, तो बोलला. त्याला तिचं हसायलाच येत होतं. कारण कधीपासून त्याच्यापासून नजर चोरणारी ती आत्ता मात्र त्याला सोडतच नव्हती. चष्मीस, मला तर खूप आवडेल तुझ्यासोबत ही रात्र घालवायला. मस्त ना, आपण दोघंच एकाच रूममध्ये, एकाच बेडवर. आणि तो बोलतच होता की तिने पटकन त्याला बाजूला केलं आणि कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे नजर बारीक करून पाहू लागली ती. तसा तो मात्र खळखळून हसला तिच्या ह्या रिॲक्शनवर. जा तू, मला नाही बोलायचे तुझ्याशी, खूप दुष्ट आहेस तू, ती गाल फुगवून त्याला पाठ करून हाताची घडी घालून बोलली. तो तर मी आहेच, अजून नवीन काहीतरी बोल, तो तिला पाठीमागून मिठी मारत बोलला. तसं तिने त्याला रागाने पुन्हा बाजूला केलं. युवी, तू चिडलीस ना की खूप क्यूट दिसतेस, तो बोलला. त्यावर ती पुन्हा त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. ओके बाबा, आय एम सॉरी, पण मी मस्करी करत होतो डिअर, तो बोलला. आता जा तू तुझ्या रूममध्ये, ओके, ती बोलली. ओके मॅडम, ॲज यू विश, गुड नाईट अँड स्वीट ड्रीम्स, तो बोलला आणि तिथून दाराजवळ आला. जाताना तिला फ्लाइंग किस द्यायला मात्र विसरला नाही तो. तशी ती गालातच हसली. पण त्याने जसं दार उघडलं, अरे देवा, समोर सविता आत्या स्टेअरकेसवर चढून वर येत होत्या. त्याने जसं पाहिलं पटकन आत आला तो आणि दार लावून घेतलं त्याने. काय झालं, तू पुन्हा आत का आलास, तिने विचारलं. तसं त्याने तिला थोडंसं दार उघडून बाहेर दाखवलं आणि मग तिने पण छातीवर हात ठेवला. आत्ता कसा जाणार तू, मी तुला म्हणाले होते नको येऊस, पण तरी तू माझं ऐकलं नाहीस. आता बघ, आता काय करणार आहोत आपण, ती पॅनिक झाली होती
आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता. युवी, शांत बस आधी, काही नाही होणार. त्याने पुन्हा तिच्या तोंडावर हात ठेवला. थोडा वेळ वाट बघूया, आत्या गेली की मी जातो, ओके? तो बोलला. आणि आत्या गेल्याच नाहीत मग? तिने विचारलं. नाही गेली तर मग मी, तू आणि आपला बेड. तो तिला डोळा मारत बोलला तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. किती घाबरते सगळं. आत्या नाही गेली तर मग बाल्कनीमधून उडी मारून जाईन मी. डोंट वरी, तो बोलला. नाही, इतकं काही करायची गरज नाही आहे, ओके? आत्या गेल्यानंतर जा. ती बोलली तसा तो किंचित हसला, कारण तिच्या बोलण्यातून तिची त्याच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. बराच वेळ झाला तरी अजून आत्या काही स्टेअरकेसवरून हलायचं नाव घेत नव्हत्या. फोनवर बोलत होत्या. ही आत्या इतक्या रात्री कोणाशी फोनवर बोलते? एवढं काय महत्त्वाचं बोलत असेल की तिला इतक्या रात्री बोलावं लागते? तो बोलला, कारण त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर आत्या अजून तिथेच उभी होती आणि फोनवर बोलत होती. मग मात्र तो कंटाळून तिथेच दाराजवळ खाली बसला, कारण अजून आत्या तिथेच उभी होती. त्याने घड्याळ पाहिलं तर आता 12:30 वाजले होते. युवी, इथे ये. त्याने तिला आवाज दिला तशी ती दबकतच त्याच्याजवळ गेली. युवी, रॉयल कॉलेज ऑफ लंडनमध्ये जे घडलं होतं ते मला तुला सांगायचं आहे. मला आपल्या नात्याचा पाया भक्कम करायचा आहे. आपल्यामध्ये मला अशी कोणतीच गोष्ट नको आहे की ज्या मिसअंडरस्टँडिंगमुळे भविष्यात आपल्यामध्ये दुरावा येईल. तो बोलला तशी तिच्या छातीत धडकी भरली. भले त्याला खरं काय आहे हे सांगायचं होतं, पण तिची मात्र आता अजिबात इच्छा नव्हती हे सगळं ऐकून घेण्याची, कारण तिला वाटत होतं की कदाचित सत्य ऐकून आधी आपल्यापासून दूर गेला तर. भीतीच वाटत होती तिला. आधी, सगळं सांगणं खरंच गरजेचं आहे का? ती बोलली. हो युवी, खूप गरजेचं आहे, तो बोलला. ओके, पण आत्ता नको प्लीज. मी सगळं ऐकेन तुझं, पण नंतर. आता खूप उशीर झालाय. तू जा प्लीज, ती बोलली. युवी, तुला भीती वाटते का? त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. तशी तिने नजर चोरली, कारण तिला खरंच भीती वाटत होती, पण सत्य ऐकून घेण्याची नाही, तर ते सत्य ऐकून तिचा आधी तिच्यापासून दूर जाण्याची भीती वाटत होती तिला, कारण आत्ता त्याच्याशिवाय एक क्षण पण जगू शकणार नव्हती ती. नाही, मला का भीती वाटेल? ती नजर चोरत होती. युवी, डू यू ट्रस्ट मी? त्याने तिचा चेहरा स्वतःच्या हातात पकडून विचारलं. तशी तिने नजर वर केली. ती त्याच्या डोळ्यात बघत होती आणि त्यात स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे पाहू शकत होते. येस आधी, आय ट्रस्ट यू. तिचे हात त्याच हातावर ठेवत बोलली ती. तसं त्याने त्याचं डोकं तिच्या डोक्याला टेकवलं आणि हसला तो. आय विल नेवर ब्रेक युअर ट्रस्ट, तो बोलला. आय नो, ती बोलली आणि तिने त्याला गच्च मिठी मारली. तिची ती मिठीच त्याला सांगत होती की तिचा किती विश्वास आहे त्याच्यावर. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत तिथेच दरवाजाजवळ बसले होते. युवी, आत्या गेली असेल आता, मला जायला हवं, तो बोलला तशी ती नाराजीनेच त्याच्यापासून दूर झाली. तिला नव्हतं जाऊ द्यायचं त्याला, पण ह्या वेळेस त्याचं तिच्या रूममध्ये थांबणं पण चुकीचं होतं, दुसऱ्यांच्या नजरेत. माहीत होतं तिला. त्याने मग दार थोडं उघडून पाहिलं तर आत्या नव्हती बाहेर. तशी त्याने तिच्याकडे पाहून एक स्माईल केली आणि रूमच्या बाहेर पडला तो. तिने मात्र दार लावलं आणि पटकन बेडवर येऊन आडवी झाली ती. पण सतत डोळ्यांसमोर मात्र त्याचा चेहरा येत होता तिच्या. त्याचं तिला किस करणं, तिची मस्करी करून तिला छळणं, सगळं आवडत होतं तिला. आता तोच इतका जास्त आवडत होता तर साहजिकच आहे त्याच्या सगळ्या गोष्टी तिला आवडणारच होत्या. शेवटी त्यालाच स्वप्नामध्ये बघायचं होतं म्हणून डोक्यावर पांघरून घेऊन झोपून गेली ती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.